जय भीम, जय शिवराय. आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज. पुरंदर पंचायत समितीच्या सभापतीपदी अमित झेंडे तर उपसभापतीपदी प्रवीण जगताप यांची बहुमताने निवड. पुरंदर पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपला दूर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे मधुमिलन. सासवड पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दूर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना शिंदे पक्ष या दोन पक्षाचे मधुमिलन होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवे पंचायत समिती गणातील अमित झेंडे यांची पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी तर उपसभापतीपदी वीर पंचायत समिती गणातील प्रवीण जगताप यांची बहुमताने निवड करण्यात आली. पुरंदर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज दिनांक 9 मार्च 2000 रोजी पंचायत समिती कार्यालय पुरंदर येथे सकाळी 11 वाजता पीठासीन अधिकारी तथा पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी प्रांत वर्षा लांडगे, पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमाळ, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील यांच्या उपस्थितीत सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुरंदर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 सदस्य, भारतीय जनता पक्षाचे 2 सदस्य व शिवसेना शिंदे पक्षाचे 2 सदस्य असे एकूण 8 सदस्य संख्या आहे. त्यामुळे बहुमतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 मताची आवश्यकता होती. काल रविवार रात्रीपर्यंत कोणाची कशी युती होईल याबाबत अस्पष्टता होती, परंतु आज अनपेक्षितपणे भारतीय जनता पक्षाला दूर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गट यांची युती होऊन पंचायत समितीच्या सभापतीपदी अमित झेंडे तर उपसभापतीपदी प्रवीण जगताप यांची बहुमताने निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रांत वर्षा लांडगे मॅडम यांनी घोषित केली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पंचायत समिती माळशिरस गणातील सदस्य माऊली यादव, देवडी पंचायत समिती गणातील सदस्य सायली मनोज शिंदे, शिवसेनेचे वीर पंचायत समिती गणातील प्रवीण जगताप व बेलसर पंचायत समिती गणातील माणिक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवे पंचायत समितीचे गणाचे अमित झेंडे, गराडे पंचायत समिती गणातील अर्चना कटके, नेरा पंचायत समिती गणातील मोनिका कांबळे व कोळिरे पंचायत समिती गणातील स्मिता निगडे याप्रमाणे 8ही सदस्य सभागृहात उपस्थित होते. राजकीय दृष्ट्या पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी युती होईल असे राजकीय विश्लेषक यांचा अंदाज होता, परंतु हा अंदाज फोल ठरवीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी युती होऊन पुरंदर पंचायत समितीच्या सभापतीपदी अमोल झेंडे तर उपसभापतीपदी प्रवीण जगताप यांची निवड होऊन पीठासीन अधिकारी यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पुरंदर सम्राट न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक कुमार. सभापती उपसभापती पदासाठी नामनिर्देशन स्वीकारायचं होतं. ते 11:30 यावेळी विशेष सभेचे कामकाज नामनिर्देशन पत्र जवळजवळ 11:30 ते 12 या वेळेत झाली. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची वेळ होती 12 ते 12:30. यावेळी नामनिर्देशन पत्र जे आपण स्वीकारलेले त्याच्यामध्ये कोणी मागे घेतलं नव्हतं. त्यामुळे आवश्यक असल्यास मतदार घेऊन पीठाच्या रिझल्ट ते 12:21च्या पुढे. याच्यामध्ये 2 फॉर्म आले. ह्याच्या 2 फॉर्म आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरचा फॉर्म होता श्री झेंडे अमित भाऊसाहेब आणि दुसऱ्या नंबरचा फॉर्म होता सौ शिंदे साई.
तर याच्यामध्ये आपण हात वरती उंचावून आपण मतदान घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये श्री झेंडे अमित भाऊसाहेब यांना 6 मतदान उपसभापती निवड करताना 2 फॉर्म आलेले आहेत. त्याच्यामध्ये जगताप प्रवीण बाळासाहेब व दुसरा नंबरचा श्री यादव यांना. हे 2 फॉर्म आलेले आहेत. तर याच्यामध्ये जगताप प्रवीण बाळासाहेब यांना 6 मतं मिळाली. जगताप प्रवीण बाळासाहेब यांची निवड झालेली आहे. अशा पद्धतीने निवडणूक पार पडलेली आहे. याच्यामध्ये या निवडणुकीत जे 8 मतदानासाठी हजर होते श्रीमती भक्ती अर्चना ज्ञानेश्वर, श्री अमित भाऊसाहेब झेंडे, श्री माऊली यादव, श्री माणिक बाळासू निंबाळकर, श्री सायली मनोज शिंदे, श्री जगताप प्रवीण बाळासाहेब, श्रीमती स्मिता संतोष निगडे व श्रीमती मोनिका सोपे कांबळे यांचा खूप खूप धन्यवाद. असे उपस्थित राहण्यासाठी ह्या निवडणुकीसाठी निवडणूक पार पडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अमर रहे अजीत दादा, अमर रहे एकच वादा अजीत दादा, एकच वादा अजीत दादा. तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रशासकीय राज आपण पाहिले. जवळपास 4 वर्षानंतर 22 ला अध्यक्ष जिल्हा परिषद त्याची मुदत संपली, सभापतीची मुदत संपली आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं पुरंदरच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर असा आजचा दिवस. आज तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांनी मदत केली, सहकार्य केलं. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळालं. 2 जिल्हा परिषद, 4 पंचायत समिती आणि नंतरच्या काळामध्ये बापूंनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा द्यायची भूमिका घेतली. त्यामुळं सभापती म्हणून अमित झेंडे आणि उपसभापती म्हणून प्रवीणजी जगताप यांची त्या ठिकाणी आम्ही फॉर्म भरले. निवडणूक झाली आणि दोघांना त्या ठिकाणी 8 पैकी 6 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित झेंडे उपसभापती म्हणून शिवसेना, परंतु आम्ही सगळेच येत्या 5 वर्ष एकत्रपणे या तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून एकत्र राहून तालुक्याचा विकास करण्याकरता कटिबद्ध आहोत. मग आपल्या सगळ्यांना आठवतंय फॉर्म भरण्या दिवशी मी सांगितलं होतं, माझ्याकडे ती भाषणाची क्लिप पण आहे, काही झालं तरी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती करणार आणि सभापती आमचा होता. परंतु आम्हाला आमचं दुर्भाग्य, आमचा सोन्यासारखा राज्यातलं एक खंबीर नेतृत्व अजितदादांचं त्या ठिकाणी 28 जानेवारीला अपघाती दुर्दैवानं निधन झालं. 22 जानेवारी दादा सासवडला आले होते आणि पक्ष कार्यालयामध्ये सगळ्यांशी बोलले. त्यांनी पुरंदर बाबतीतलं प्रेम सांगितलं. पुरंदर बाबतीमध्ये मी काय काय करणार ह्या गोष्टी सांगितल्या आणि दादांच्या विनंतीला मान देऊन या तालुक्यातील सर्व मान्यवरांनी, मतदारांनी चांगल्या प्रकारचं मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसचं भरपूर सहकार्य केलं. आणि हे होत असताना आज तो दिवस होता, परंतु दादांची आठवण कायम स्मरणात त्या ठिकाणी राहील. दादांच्यामुळे त्या ठिकाणी हा जिल्हा अन्वय तर राज्य प्रगतीवर होतोय. दादांना या ठिकाणी मी विनम्र अशी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि अमित झेंडे आणि त्या ठिकाणी प्रवीण जगताप, प्रवीण आमचे पाटील एक चांगला कार्यकर्ता आहे, त्याला संधी यायची भूमिका आपण सांगितलं आणि आम्ही देखील. पण त्यांचं नाव आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपसभापतीचा फॉर्म भरला नाही आणि ते स्वतः दोघं माणिक निंबाळकर ते स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये आले आणि एक हातात घालून आम्ही सगळे 6च्या 6 इथं आल्यानंतर त्या सगळ्यांनी एकत्र येऊन मतदान दोघांनाही, मग सेनेला पण मतदान केलं, राष्ट्रवादी मतदान केलं. असे 8 पैकी 6 आज सोबत एकत्र आले, एक जीवाने काम करतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि चांगलं काम या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आदर्श पंचायत समिती म्हणून पुरंदरची त्या ठिकाणी होईल असा माझा ठाम विश्वास आहे. जिल्हा परिषद त्या ठिकाणी 51 जागा 73 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्यामुळं
अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा बाकी सभापती हे राष्ट्रवादी होतील यामध्ये शंका नाही आणि त्यामुळे अधिकचा भरीव निधी या तालुक्याचा देण्याचा प्रयत्न राहील. मी परत एकदा या दोघांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये आम्ही सगळेच एकत्र येऊन कामकाज करू असा विश्वास व्यक्त करतो. सगळ्यांचं परत एकदा आभार. धन्यवाद.